नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सँडी रायडर #मावळा. आणि हा मावळा आता चालला आहे. अचानक भयानक राईड ठरली आहे. रतनगडला जायचं आपण ठरवलं आहे. आजची आपली राईड असणार आहे रतनगड. मगाशी 1 तासाभरापूर्वी अचानक ठरलं आणि सागर आणि मी निघालो आहे आता रतनगडसाठी. भांडूपपासून अंतर आहे रतनगडचं 161 किलोमीटर्स. साधारण 4-4.5 तास लागतील. तर रतनगडचं बेस विलेज आहे रतनवाडीपर्यंत आपण सकाळी उजेडेपर्यंत पोहोचू, असं ह्या हिशोबाने आपण आरामात निघू. सो लेट्स गो मंडळी. या सँडी रायडर मावळ्याच्या दुर्ग सफारी सिरीजमध्ये बराच वेळ काही अपडेट नव्हते. हेच आपण 29 जूनला जो कोरीगड केला होता लास्ट, त्यानंतर आपण ट्रेक कोणता केला होता जुलैमध्ये. पावसाचा बराच जोर होता. बरेचसे काही असे इन्सिडेंट्स झाले होते न्यूजमध्ये, तुम्ही ऐकले असतील. तर त्यामुळे मोस्ट ऑफ ट्रेकिंग स्पॉट्स वगैरे सगळे बंद केले होते. त्यामुळे आपण कुठे ट्रेकला बाहेर पडलोच नव्हतो. आणि ऑगस्टमध्ये श्रावण महिन्यात आपण आपल्या 12 ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये थोडासा प्रोग्रेस केला होता, परळी, वैजनाथ आणि औंधा नागनाथला जाऊन. सो बेसिकली कोरीगड नंतर आपण आज पहिल्यांदा आपल्या दुर्ग सफारी या सिरीजमध्ये अपडेट करण्यासाठी निघालो आहोत. आणि आपला पहिला ट्रेक त्यानंतर असणार आहे हा रतनगडचा. आता जस्ट कल्याण क्रॉस केलं आहे आणि हे बघताय तुम्ही हेवी व्हेकल्सचा ट्रॅफिक. मला वाटलं होतं कल्याण पार केल्यानंतर हे कमी होईल, कारण रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. बट अजूनसुद्धा आहे, ट्रॅफिक जाणवतं आहे. असं कडेकडेने काढावी लागते तरी. अजून जस्ट 50 किलोमीटर राईड कंप्लीट झाली आहे फक्त. ट्रॅफिक खूप आहे. तिथेच आता कोकण राईड कंप्लीट केली होती गणपती फेस्टिवलमध्ये. त्याचा ब्लॉग नाही बनवता आला होता मला. बट त्या राईडमध्ये आय गेस सगळ्यात ना फॉग लॅम्पवर असा चिखलचा लेअर जमला असणार, त्याच्यामुळे फॉग लॅम्पचा फोकससुद्धा जास्त लांबपर्यंत जात नाही आहे. त्यामुळे रस्ता कवर करणं कठीण होतं आहे. सो मंडळी, गोटी टोल नाक्याजवळ थांबलो आहे आता. जस्ट चहाचा ब्रेक घेतला थोडासा. अजून 50 किलोमीटर शिल्लक आहे. एक 1.5 तास दाखवते साधारण. आणि आता वाजलेत 5:15. एक अंदाजे 7पर्यंत आम्ही पोचू. आणि पोचल्यावर हलकासा नाश्ता वगैरे करून लगेच ट्रेक स्टार्ट करू. सो लेट्स गो. रतनवाडीला आता उतरलो आम्ही. हे रतनवाडी आहे, रतनगडचं बेस विलेज. आणि आता आपण चाललो आहोत ते आहे अमृतेश्वर मंदिर. या रतनवाडी गावामध्ये आहे. हर हर महादेव. सो मंडळी, हे अमृतेश्वर मंदिर, ही आपल्या पाठी आहे. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. इकडे पुष्करणी तलाव म्हणून आहे. तिथेच स्विंगचे चार्जेस वगैरे घेतात. आपण गाडीसोबत तिकडेच पार्क केली. आता पुष्करणी तलावाचं दर्शन घेऊ आणि तिकडून आपण आपल्या ट्रेकला स्टार्ट करू. लेट्स गो. पाणी एक जोरा वर पाऊस लागलो. 1 लिटर पाणी घेतलं, 1 बॉटल. पटेलवाडीतल्या वाळा खरा झाला पाहिजे. वाळा गेलो होर. आम्ही फसलो वाळात. काय सांगायचा, गोटलो असतो तर कुर्ले धरले नसते. घोटलो असतो तर गिलेच करणार होते. आणि नो बाई वायरीच घेऊन येणार असते. अर्धा पाऊण तास झाला आता ट्रेक स्टार्ट करून. आणि हे जवळ शेवटचे 15-20 मिनटं हा पूर्ण जंगलचा पॅच आहे. तुम्ही बघू शकता, घनदाट जंगल आहे पूर्ण आजूबाजूला. एक नंबर मजा येते.
आता वाट चुकणार होतो आता आम्ही असे खालून आलो आणि सरळ समोर एक रस्ता गेला आहे आणि इथे असा युटर्न मारून एक रस्ता गेला आहे. तर तिकडे त्यांनी दोन अशा फांद्या आडव्या रस्त्यावर टाकल्या, त्याच्यामुळे आम्हाला कळालं की तो नसेल. इथे आलो तर इथे बघा अशी रिबीन बांधलेली आहे या रस्त्याला. ह्या अशा खुणा असतात, तर त्या फॉलो करत आपल्याला जायचं असतं, इन केस आपल्याला रस्ता माहिती नसेल. मंडळी 1 तासाभराचा ट्रेक झालेला आहे. त्याच्यानंतर ट्रेक स्टार्ट केल्यानंतर आत्ता आम्ही रेस्ट केली आहे, अदरवाईज कंटिन्युअस चालतो आहे. लास्टचा 15 मिनटाचा जो पॅच होता ना, तो पूर्ण अक्षरशः चढणीच आहे आणि खूप दमछाक करणार आहे. हा जो ॲक्च्युली रतनगड आहे, याची समुद्र सपाटीपासूनची हाईट आहे 4260 फूट आणि हा मध्यम श्रेणीमध्ये येतो, कठीण श्रेणी पण नाही आहे. बिगिनर्ससाठी हा रेकमेंडेड नाही आहे. मी तरी सांगेन की बिगिनर्सने आधी 1-2 असे इझी ट्रेक्स करावेत, नंतर ह्या ट्रेकला यावं. अजून थोडं पुढे गेल्यानंतर वरती आपल्याला 3 शिडी लागणार आहेत आणि त्या 3 शिड्या चढून गेल्यानंतर आपण गडावर पोहोचणार आहोत फायनली. चला न थांबता आपण पुढे निघू. केलं का पहिली शिडी चढून आलो, तुमचं लगेच दुसरी शिडी चालू होतं. आता ऑलमोस्ट पोचतो आता आपण. असा इथून तो गडचा दरवाजा आहे, इथून असे जसं आम्ही वरती आलो. फायनली आपण गडावर पोहोचलो. गडमाथ्यावर पोहोचलोय आपण, बट सगळीकडे फॉगच फॉग आहे, काहीच दिसत नाही आहे दूरवरचं, जवळचं सुद्धा दिसत नाही आहे. बघा तुम्ही बघू शकता. सागर फॉगी ऑल फॉगी. ट्राय करूया. मंडळी ट्रेक आपण फायनली कंप्लीट केलेला आहे. आता आपण परत या पुष्करणी तलावाच्या इथे पोहोचलो. ते पार्क केली आपण गाडी, ते पार्किंग लॉट आहे सगळं, सुरुवातीला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे. तर ट्रेकबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे स्टार्टिंगचा जो रूट आहे ना ट्रेकचा, रतनवाडी गावातून गेल्यानंतर तो थोडासा असा चकवा लागण्यासारखा आहे, फसवा आहे, म्हणजे असं लक्षात येत नाही लगेच. आणि मार्गदर्शक खुणा वगैरे अशा काहीच नाही आहे तिथे. जर तुम्ही येणार असाल त्या ट्रेकसाठी तर इथे आल्यानंतर इथे गावामध्ये गाईड नक्की घ्या. सो दॅट्स इट फॉर द डे, आणि भेटू आपण आता असंच एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय.